हॅलो एव्हरीवन, आज आपण SY.BCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनी या लेसनमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसा बनवायचा आहे ते बघणार आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नोट्स कशा तयार करायच्या आहे ते सांगितलेलं आहे। तर आज आपण प्रत्यक्ष स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं बनवायचं आहे ते बघणार आहे। तर वर आपण बघा काय द्यायचं आहे, नाव द्यायचं आहे कंपनीचं, नेम ऑफ द कंपनी, त्याच्यानंतर आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड। तर तुमचं जे इयर असेल ते याच्या पुढे लिहायचं आहे। त्याच्यानंतर आहे कॉलम नंबर 1 रेफरन्स नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर। तुम्ही इथं फक्त करंट पिरियड लिहिलं तरी चालेल आणि इथं प्रिवियस पिरियड लिहिलं तरी चालेल। आणि जर तुम्हाला पूर्ण नाव द्यायचं असेल तर देऊ शकता, फिगर ॲज ॲट एंड ऑफ करंट रिपोर्टिंग पिरियड, आणि इथं द्यायचं आहे फिगर्स ॲज ॲट एंड ऑफ प्रिवियस रिपोर्टिंग पिरियड। हे करंट इयरचं आहे आणि हे प्रिवियस इयर म्हणजे अगोदरच्या वर्षाचं रिपोर्टिंग पिरियड, म्हणजे त्याची अमाऊंट आपल्याला इथं पुट करायची आहे। आता जे आपण नोट्स पाहिलेल्या होत्या त्याच नोट्सची नावं आपल्याला इथं लिहायची आहेत। पहिलं आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, जी सेल्स करून गुड्स सेल करून जे इन्कम येतं ते आपण ह्या नोटच्या हेडमध्ये लिहितो, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन। हे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे। तर सेल ऑफ फिनिश गुड्स, लेस रिटर्न फ्रॉम कस्टमर, सेल ऑफ प्रोडक्शन स्क्रॅप, सेल ऑफ सर्व्हिस आणि लेस एक्साइज ड्युटी, आणि ह्याची जी टोटल येईल ती टोटल आपल्याला नोट नंबर 1 मध्ये इथं पुट करायची आहे। त्याच्यानंतर आहे अदर इन्कम। इन्कमच्या दोनच नोट आहेत, एक आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आणि दुसरी आहे अदर इन्कम। तर अदर इन्कमच्या हेडमध्ये काय येतं, तर जे तुमचं इन्कम आहे बट ते कुठून क्रिएट होतं, गुड्स सोल्ड करून नाही तर अदर सोर्सेसमधून। म्हणजे तुम्ही बँकेत पैसे ठेवले असतील तर, फिक्स डिपॉझिट ठेवला असेल, रिकरिंग करंट अकाउंट, कुठं पण तुम्ही जिथं जिथं पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे ते इन्व्हेस्टमेंटवरील इंटरेस्ट आहे, शेअर्सवरील डिव्हिडंड आहे, कमिशन मिळालं, रेंट मिळालं, प्रॉफिट झाला, ॲसेट विकून डिस्काउंट मिळाला, तर जे पण तुमचं इन्कम आहे ते तुमच्या ह्या हेडमध्ये येणार आहे अदर इन्कम। जे सेल्स रिलेटेड आहे ते रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनमध्ये, आणि गुड्स सोल्ड करून, गुड्स सांगितलंय मी हे लक्षात ठेवा कारण ॲसेट नाही, तर गुड्स हा जर विकून तुम्हाला प्रॉफिट झाला किंवा पैसे मिळाले, गुड्स विकून जर पैसे मिळाले तर ते तुमच्या इथं येणार आहेत। म्हणून इथं आपण पहिलं लिहिलं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनमध्ये सेल्स ऑफ फिनिश गुड्स, लेस रिटर्न फ्रॉम कस्टमर म्हणजे सेल्स रिटर्न आहेत, आणि सेल ऑफ प्रोडक्शन एक्सपेन्सेस, सेल ऑफ सर्व्हिस आणि लेस एक्साइज ड्युटी। एक्साइज ड्युटी म्हणजे उत्पादन शुल्क आहे, ते आपल्याला लेस करावं लागतं, आपण गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो। त्याच्यानंतर ह्याची टोटल आपण नोट नंबर 1 म्हणून इथं घेतलेली आहे। आणि अदर इन्कममध्ये जे सेल्स गुड्स सेल करून जे इन्कम येत नाही, राहिलेलं इन्कम, मग कोणतं इन्कम आहे, तर इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम बँक, इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम फिक्स डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, डिव्हिडंड रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट। इथं सांगितलंय प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट, आणि वरच्या नोटमध्ये काय आहे तर गुड्स सोल्ड आहे, हे नीट लक्षात घ्या। हे वर गुड्सशी रिलेटेड आहे आणि हे ॲसेटशी रिलेटेड आहे। डिस्काउंट रिसिव्ड, शेअर ट्रान्सफर फीज रिसिव्ड, सन्ड्री मिसलेनियस इन्कम इत्यादी। हे जे इन्कम आहे या इन्कमची टोटल तुम्ही नोट नंबर 2 मध्ये इथं टाकणार आहात, आणि इन्कमची टोटल करणार आहात। हे इन्कमची टोटल आहे, टोटल इन्कम। त्याच्यानंतर एक्सपेन्सेस, कारण आपण व्हर्टिकल फॉर्ममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतोय म्हणून इथं आहे एक्सपेन्सेस। एक्सपेन्सेस म्हणजे जे खर्च आहेत ती तुमची प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड आहे खर्चाची। तर त्याच्यामध्ये आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड, नोट नंबर 3, त्याची टोटल इथं येणार आहे। तर नोट नंबर 3 आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेली आहे। तर हे रॉ मटेरियलशी रिलेटेड आहे। स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा ओपनिंग बॅलन्स, त्याच्यामध्ये तुम्ही रॉ मटेरियल परचेज केलं असेल तर ते ॲड होईल। जर रॉ मटेरियल परचेज करताना एक्सपेन्सेस केले असतील, फॉर एक्झाम्पल कॅरेज असेल म्हणजे मालवाहतुकीचा खर्च, कार्टेज, फ्राईट, हे एक्सपेन्सेस असतील तर ते ॲड करायचे आहेत। लेस करायचं आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, आणि लेस करायचे आहेत परचेज रिटर्न किंवा त्याला आपण रिटर्न आउटवर्ड म्हणतो। आणि ह्याची जी टोटल आहे, ह्या अमाऊंटची जी तर टोटल येईल ही टोटल तुम्हाला नोट नंबर 3 मध्ये इथं पुट करायचे आहे। त्याच्यानंतर आहे परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड, तर नोट नंबर 4, तर नोट नंबर 4 आपली इथं आहे परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड। स्टॉक इन ट्रेड याचा अर्थ आहे की तुम्ही काय केलेलं आहे, गुड्स विक्रीसाठी प्रत्यक्ष दुकानात ठेवलेलं आहे,
तर हे रॉ मटेरियल आहे आणि हा तुमचा स्टॉक आहे, तुमच्या शॉपमध्ये असलेला स्टॉक आहे की जो काउंटरवर तुम्ही विक्रीसाठी ठेवलेला आहे. सेम असंच इथं पण येईल. परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड लेस परचेज रिटर्न. जर ओपनिंग स्टॉक असेल तर सेम असेल, ओपनिंग स्टॉक ॲड परचेज एक्सपेन्सेस वगैरे असेल तर क्वेश्चनमध्ये दिला असेल तर आपण तसंच करणार आहोत. बट एवढंच लक्षात ठेवा, परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड लेस परचेज रिटर्न. त्याच्यानंतर ह्याची जी टोटल येईल ते आपल्याला टोटल इथं घ्यायचे आहे. परचेज ऑफ स्टॉक इन ट्रेड नोट नंबर 4 इथं तुम्हाला अमाऊंट टाकायची आहे. त्याच्यानंतर नोट नंबर 5 आहे चेंज इन इन्व्हेंटरीज ऑफ फिनिश गुड्स वर्क इन प्रोग्रेस अँड स्टॉक इन ट्रेड. नोट नंबर आहे 5 आणि त्या नोट नंबर 5चे टोटल आपण इथं लिहिणार आहोत. तर नोट नंबर 5 मध्ये काय आहे तर स्टॉक ऑफ इन्व्हेंटरीज सेम तसंच आहे बघा. हा रॉ मटेरियलचा स्टॉक आहे, हा काउंटरवर असलेल्या गुड्सचा स्टॉक आहे आणि हा इन्व्हेंटरी म्हणजे तुमचा एकतर त्याच्यावर फिनिश गुड्स म्हणजे पूर्ण तयार झालेला कच्च्या मालापासून पक्का माल तयार झालेला असेल त्याचा स्टॉक आहे, किंवा त्याच्यावर काम चालू असलेला असा स्टॉक आहे, किंवा प्रत्यक्ष काउंटरवर ठेवलेला स्टॉक आहे. त्याचं सांगितले तर स्टॉक ऑफ इन्व्हेंटरी ओपनिंग बॅलन्स लेस स्टॉक ऑफ इन्व्हेंटरी क्लोजिंग बॅलन्स लेस इन्क्रीज इन स्टॉक. जर स्टॉकमध्ये वाढ झाली असेल तर लेस करायचा आहे आणि डिक्रीज झाला असेल घट झाली असेल तुमच्या स्टॉकमध्ये तर तो ॲड करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्याची जी टोटल येईल ती टोटल आपल्याला नोट नंबर 5 मध्ये इथं पुट करायची आहे. त्याच्यानंतर आहे नोट नंबर 6. हे एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस आहेत. तर एम्प्लॉईजना पण म्हणजे जे कामगार आहेत त्या कामगारांना जे जे देतो ते सगळं इथं येतं. तर कोणते एक्सपेन्सेस आपण करतो कामगारांसाठी, वेजेस अँड सॅलरी कामगारांना देतो. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे जे प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आपण जे वेजेस देतो त्याला प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणतात. अनप्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे समजा सर्व्हिस देणारी कंपनी असेल तर सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जे कामगार असतात त्यांना जे आपण वेजेस देतो ते इथं अनप्रोडक्टिव्ह वेजेस येतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वेजेस म्हणजे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचं कामकाजाचं व्यवस्थापन करणाऱ्या जो हे असेल मॅनेजर असेल त्याची ही सॅलरी आहे. त्याच्यानंतर आहे स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस. स्टाफचा हा वेलफेअरचा एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतर आहे बोनस पेएबल टू एम्प्लॉईज. एम्प्लॉईजना बोनस दिला तर त्याचा खर्च आपण ह्या हेडमध्ये लिहिणार आहे. एक्सपेन्सेस कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. जर समजा आपण एम्प्लॉईजला रिटायरमेंट नंतर त्याला जर पेन्शन द्यायची असेल किंवा प्रॉव्हिडंट फंड द्यायचा असेल तर त्याची जी तरतूद करतो त्या तरतुदीसाठी कंपनीनं जर काय कर्मचाऱ्यासाठी फंडासाठी कर्मचाऱ्याच्या प्रॉव्हिडंट फंडासाठी जर काही अमाऊंट बाजूला ठेवली असेल तर त्याला म्हणतात एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. म्हणजे कंपनी काय करते थोडी अमाऊंट कर्मचाऱ्याला रिटायरमेंट नंतर देता यावी म्हणून साईडला ठेवते, बट तो कंपनीचा एक्सपेन्सेस असतो म्हणून हे इथं येईल. त्याच्यानंतर आहे अलाउन्सेस अँड कमिशन टू ट्रॅव्हलिंग सेल्समन. जो ट्रॅव्हलिंग करणारा सेल्समन आहे त्याला दिलेलं कमिशन किंवा अलाउन्सेस हे इथं येतात. अलाउन्सेस म्हणजे सोयी सुविधा. तर ह्याची जी टोटल येईल ही टोटल आपण पुट करणार आहोत नोट नंबर 6 मध्ये इथं. त्याच्यानंतर नोट नंबर 7 आहे फायनान्स कॉस्ट. फायनान्स कॉस्ट म्हणजे आपण लोन आता इथं बघायचं आहे इन्कमचे 2च नोट आहेत आणि इथून पुढे ह्या एक्सपेन्सेसच्या नोट चालू झालेल्या आहेत. तर आता फायनान्स कॉस्टमध्ये एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेन्सेस म्हणजे आपण लोन घेत आता इथं एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. तर फायनान्स कॉस्ट म्हणजे काय तर तुम्ही लोन टेकन फ्रॉम बँक डिबेंचर्स बॉन्ड्स पब्लिक सेक्टर्स जॉईंट व्हेंचर्स परत अशा ज्या कंपन्या असतील किंवा जे पण हे काय म्हणतो आपण त्याला पार्टनरशिप फर्म जॉईंट व्हेंचर वगैरे अशा ज्या फर्म आहेत त्यांच्याकडून तुम्ही लोन घेतलं असेल तर त्याच्यावरचं इंटरेस्ट. मग इथं लिहिलं आहे लोन टेकन फ्रॉम सांगितलं मी ज्यांच्याकडून तुम्ही लोन घेतलं आहे त्याच्यावरचं व्याज. तर इंटरेस्ट ऑन लॉंग टर्म लोन इंटरेस्ट ऑन शॉर्ट टर्म लोन इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स किंवा बॉन्ड. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट इंटरेस्ट ऑन लोन. इथपर्यंत सगळे इंटरेस्टचे प्रकार आहे ते इंटरेस्ट पेड आहे. आणि नोट नंबर 2 मध्ये इंटरेस्ट रिसिव्ड आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे डिव्हिडंड पेड. जर तुम्ही तुमच्या कंपनीने काय केलेलं आहे इक्विटी शेअर्स इश्यू केले असतील तर त्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड दिला असेल तर ते इथं येईल डिव्हिडंड पेड.
लोन प्रोसेसिंग फीज, तुम्हाला जर लोन पाहिजे असेल तर तुम्ही बँकेत जाऊन जी प्रोसेस करता त्या प्रोसेसिंगसाठी बँक आपल्याला चार्जेस आकारते, त्याला आपण म्हणतो लोन प्रोसेसिंग फीज. अदर फायनान्शियल चार्जेस म्हणजेच कॉस्ट ऑफ फायनान्स. तर ह्याची जी टोटल येईल ती टोटल आपण नोट नंबर 7 मध्ये इथं पुट करणार आहोत. त्याच्यानंतर आहे डेप्रिशिएशन अँड अमोर्टायझेशन एक्सपेन्सेस. तर डेप्रिशिएशन माहिती आहे तुम्हाला, नोट नंबर 8 आहे. तर नोट नंबर 8 मध्ये जी टॅन्जिबल ॲसेट असते म्हणजे फिक्स ॲसेट आहे त्याच्यावर आपण डेप्रिशिएशन चार्ज करतो. टॅन्जिबल तुम्हाला माहिती आहे जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसते, स्पर्श करू शकतो, अशा ॲसेटला आपण टॅन्जिबल ॲसेट म्हणतो. आणि इनटॅन्जिबल ॲसेटमध्ये जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, तिला स्पर्श करू शकत नाही, अशा ॲसेटला आपण इनटॅन्जिबल ॲसेट म्हणतो. तर टॅन्जिबल ॲसेट म्हणजे फिक्स ॲसेट आहे. इनटॅन्जिबल पण फिक्सच असते, बट दोन्ही फिक्स ॲसेटमध्ये 2 प्रकार येतात, एक टॅन्जिबल आणि दुसरी इनटॅन्जिबल. तर टॅन्जिबलमध्ये आपली लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, मोटार व्हेकल वगैरे, तर त्याच्यावरचं त्याला आपण डेप्रिशिएशन म्हणतो. आणि ज्या गुडविल, ट्रेडमार्क, कॉपीराइट्स, फ्रँचाइज, ब्रँड्स हे जे आहे ह्याला आपण अमोर्टायझेशन असं म्हणतो. तर हे आहे डेप्रिशिएशनची टोटल, आपण इथं 8 नंबरच्या नोटमध्ये इथं पुट करणार आहोत. त्याच्यानंतर आहे अदर एक्सपेन्सेस. अदर एक्सपेन्सेस म्हणजे की जे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्ही जे एक्सपेन्सेस नोट करत होता ते सगळे एक्सपेन्सेस इथे येतात, एक्सेप्ट की हे एक्सपेन्सेस सोडून हे जे एम्प्लॉईज बेनिफिटला दिलेले एक्सपेन्सेस, फायनान्शियल रिलेटेड असलेले एक्सपेन्सेस आणि डेप्रिशिएशन, अमोर्टायझेशन हे सोडून जेवढे पण एक्सपेन्सेस आहेत ते सगळे एक्सपेन्सेस तुम्ही नोट नंबर 9 मध्ये पुट करणार आहात. तर ही 9 नंबरची नोट खूप मोठी आहे. सगळे एक्सपेन्सेस आपल्याला इथं पुट करायचे आहेत की ज्या बाकीच्या हेडमधले सोडून. तर ह्याची जी टोटल येईल ती टोटल आपण नोट नंबर 9 मध्ये लिहिणार आहोत. आणि ह्या एक्सपेन्सेसची इथून 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्या 9 शेड्यूलपर्यंत किंवा नोट नंबरपर्यंतची टोटल 3 to 9 काय करणार आहोत आपण, टोटल करणार आहोत आणि इथं लिहिणार आहे. हे इन्कमची टोटल आहे 1, 2. तर ही इन्कमची टोटल आहे इथं. ही इन्कमच्या टोटलमधून आपण एक्सपेन्सेसची जी टोटल आहे ही, तर एक्सपेन्सेसची टोटल ही अमाऊंट आहे बघा. हे ह्याच्यातून हे मायनस करायचे. तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना लक्षात येईल, जर प्रॉफिट झालाय का लॉस झाला या दोघांमधला डिफरन्स फाइंड करायचा. टोटल इन्कम मायनस टोटल एक्सपेन्सेस, जो अमाऊंट येईल ती ही असेल. ह्याला आपण म्हणणार आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स, टॅक्स भरण्याच्या अगोदरचा प्रॉफिट, किंवा एक्सपेन्शनल जे एक्सपेन्सेस असतात ते पेड करण्याच्या अगोदरचा प्रॉफिट. एक्सपेन्शनल म्हणजे जे विशिष्ट काही खर्च असतात ते सोडून झालेला प्रॉफिट. त्याच्यानंतर आहे एक्सपेन्शनल आयटम्स, ते त्याच्यामधून लेस करायचं आहे, मग ही तुमचा प्रॉफिट येईल. ह्या प्रॉफिटमधून परत टॅक्स भरायचा आहे. टॅक्स भरल्यानंतर हा तुमचा नेट प्रॉफिट असेल, त्याला आपण म्हणणार आहे प्रॉफिट अँड लॉस फॉर द पिरियड. आणि मग जो प्रॉफिट येईल तो प्रॉफिट एका शेअर होल्डरला किती प्रॉफिट येणार आहे, एका शेअर होल्डरला म्हणजे एका शेअर्सला किती प्रॉफिट हे खाली काढणार आहे, त्याला म्हणायचं आहे अर्निंग पर इक्विटी शेअर्स. तर हे कसं काढायचं आहे हे आपण प्रत्यक्ष क्वेश्चन जेव्हा सॉल्व करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲडजस्टमेंट शिकवणार आहे आणि नंतर आपले क्वेश्चन स्टार्ट होतील. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.